नवीन वर्ष किती उत्सुकता असते ना प्रत्येकाला ह्या दिवसाची. नवीन वर्षासोबत काहीतरी नवीन घडेल याचीच आशा असते प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये. ज्या मागच्या चुका होत्या त्या सोडून द्यायच्या आणि नव्याने पुढे सुरुवात करायची असे सगळेजण विचार करतात. आता आज 1 जानेवारी म्हणजे शौर्य दिन. शौर्य दिनाच्या दिवशी म्हणलं चला आपल्या घरामध्ये वंदना घेऊया. आणि घरामध्ये आपला गृहप्रवेश तर झालेला नाहीये, म्हणजे गृहप्रवेश केलेला आहे पण घरभरणी ते काहीच केलेली नाहीये, पूजा केलेली नाहीये. कारण त्याच दिवशी माझ्या आजच सासू वारलेल्या, मग त्यानंतर आम्हाला कुठलंच शुभ कार्य करता आलेलं नाही. म्हणलं चला आज ह्या शुभ दिनी आपण काय करूया, घरात वंदना घेऊया. आणि मला उंबरटा पूजन आणि चूलपूजन करायचं होतं, तेही करून घेऊया. सकाळीच उठले, सगळं आवरून घेतलं, म्हणजे आमच्या आंघोळी ते. आणि आहो मी आणि कियान छान अशी पूजा मांडलेली आणि वंदना घेतलेली. आणि त्यानंतर मग आहो ऑफिसला गेले. मम्मीने खूप सुंदर साडी घेतलेली होती मला घरभरणीसाठी. सगळ्यांनाच कपडे घेतलेले, सासू सासरे, आहो आणि कियान. तर मग कियानला पण ड्रेस घातला मम्मीने घेतलेला. आणि आहो तर काही रेडी झालेले नाही, कारण त्यांना ऑफिसला जायचं होतं, त्यामुळे ते निघून गेले. मग मी सुंदर अशी रेडी झाले, कारण खूप हौस होती. प्रत्येकाच्या म्हणजे स्वप्न असतं आपलं स्वतःचं आणि हक्काचं घर असावं. तेच घर आमचं भेटणार होतं आणि त्याचीच पूजा आम्हाला करायची होती, पण ते सगळ्या गोष्टी झाल्या नाही. दुःख दुःख चालू होतं तेवढं, तर काही पॉसिबल नव्हतं करणं. मग म्हणलं चला आता आपली जी हौस होती ती आता तरी पूर्ण करून घेऊया. नवीन वर्षासोबत आपल्या जीवनामध्ये पण चांगल्या चांगल्या गोष्टी घडतील आणि आपल्याला हे सुंदर घर भेटलं आहे त्याला आणखीन सुंदर करूया. तर उंबरटा पूजन करायचं होतं. त्यासाठी काय केलेलं, माझ्याकडे काही जास्त साहित्य नव्हतं. हळद घेतली आणि गुलाबजल घेतलं, मिक्स केलं आणि उंबऱ्यावरती टाकून घेतलं. आणि त्याचबरोबर चौकटीला पण लावून घेतलं. म्हणतात उंबरटा पूजन केल्यावरती घरामध्ये शुभ कार्य होतात, लक्ष्मीचा वास येतो. तर मग तीच अपेक्षा माझी पण. तर छान असं उंबऱ्याला लावून घेतलं. आणि त्यानंतर मग रांगोळी पण काढायला बसलेले. माझा कियान पण आला होता रांगोळी काढताना, मध्ये मध्ये करायला. मांडीवरती बसला रांगोळी काढेपर्यंत गुणीबाळ माझ्या गुलाबाच्या झाडाला झालेली फुलं तोडली होती आणि तीच मस्त अशी उंबऱ्यावरती सगळं डेकोरेशन करून घेत होते. खूप छान वाटत होतं, म्हणजे व्हिडिओमध्ये कसं दिसते माहिती नाही, पण समोरून तर एवढं सुंदर वाटत होतं ना. आणि सिंपल अशी रांगोळी काढली होती. रांगोळी पण एवढी मोठी घेतली होती ना मी घरभरणीसाठी. म्हणलं खूप मोठी, माझी ताईची मुलगी खूप छान रांगोळी काढते, तिच्याकडनं काढून घेऊया. तर आता सिंपल अशी रांगोळी काढली. हळदी कुंकू अक्षदा वाहिल्या, दिवा लावला, अगरबत्ती धूप लावलं आणि फक्त देवाकडे हीच प्रार्थना केली आहे, घरामध्ये आलोय, सुख शांती लाभू दे आणि तुझा नेहमी हात असू दे, बस बाकी काही नको. सगळेजण म्हणतात मुलगी झाली की लक्ष्मी येते घरामध्ये, पण माझा कियान झाला तेव्हापासून पण माझं आयुष्य सगळं बदलूनच गेलं आहे. मी प्रेग्नेंट राहिले होते त्यावेळेस आम्ही गाडी घेतलेली, म्हणजे स्कूटी घेतलेली. अगोदर माझ्याकडे गाडी पण नव्हती, म्हणजे आहोंकडे. पायीच फिरायचं सगळीकडे. आणि त्यानंतर मग कियान झाला, घर घेतलं स्वतःचं, म्हणजे सगळ्या गोष्टी चांगल्याच होत गेल्या आणि आणखीन पण चांगलंच होत जात आहे. खूप लकी आहे माझं बाळ. म्हणतात ना मुलगी ही लक्ष्मीचं प्रतीक आहे, पण माझा मुलगा पण माझ्यासाठी कुबेराच्या रूपामध्येच आलेला आहे. आणि त्यानंतर मग चूलपूजन करायचं होतं. सुंदर असं डेकोरेशन केलेलं. माझं असं असतं की कुठलीही गोष्ट आपण म्हणजे सिंपल का करावी, का आणखी क्रिएटिव्ह करावे नाही त्यामध्ये, म्हणजे छान दिसेल, आणखीन अट्रॅक्टिव्ह दिसतं. आणि काही नाही बरं का, जास्त काही खर्च करायचा नाही. ज्या घरात गोष्टी अवेलेबल असतात ना त्यामध्येच पण थोडंसं क्रिएटिव्ह करायचं. तर ह्या माळ माझ्याकडे अवेलेबल होत्या की यांच्या अन्नप्राशनच्या वेळेस घेतलेल्या होत्या. तर मग तेच गॅसच्या आजूबाजूला लावून घेतल्या. आणि जी गुलाबाची पानं उरलेली होती ती मस्त अशी सगळ्या शेगडीवरती पसरून घेतली. आणि त्यानंतर शेगडीवरती स्वस्तिक पण काढून घेतलं, त्याच्यावरती पण हळदी कुंकू वाहिलं, धने ठेवले. आणि सासूबाईंनी सांगितलं होतं की सगळ्या घरामध्ये धने टाकून घे. मग त्याचप्रमाणे त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने मग मी सगळ्या घरामध्ये सगळीकडे धने टाकून घेतले. आणि म्हणजे ओवाळून घेतलं, पूजा करून घेतली. आणि त्यानंतर मग दूध उतू घालण्यासाठी दूध ठेवलं. तर सुरुवातीला ना इतका वेळ झाला पण दूध काही उतत जात नव्हतं. बराच परेशान झाले मी ते दूध उतू घालण्यासाठी. आणि दूध उतू का घालतात ह्याचं मागचं तुम्हाला कारण माहिती आहे का? दूध हे शुद्धतेचं प्रतीक मानलं जातं आणि त्याचबरोबर सुख समृद्धी आणि समाधान
पण लाभतो दूध उतू घातल्याने लक्ष्मीच्या हाताने. त्यामुळे जेव्हा पण घरामध्ये किंवा नवीन वस्तू आणतात म्हणजे गॅस आणतात किंवा गृहप्रवेश केला जातो त्यावेळेस पहिल्यांदा गॅसवरती दूध उतू घालतात. मंडळी, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.